नमस्कार छोट्या मित्रांनो, कसे आहात सगळे? एकदम मजेत ना? चला, आज आपण एकत्र मिळून आकाशातल्या एका भन्नाट रहस्याबद्दल जाणून घेऊया. तर प्रश्न असा आहे, पाऊस का पडतो बरं? कधी विचार केलाय का की आकाशातून हे पाणी खाली येतं तरी कसं? चला तर मग आज आपण मिळून हेच कोडं सोडूया. हो, आता वाटेल की हा किती मोठा आणि अवघड प्रश्न आहे. पण अजिबात काळजी करू नका. आपण अगदी सोप्या भाषेत आणि खेळता खेळता याचं उत्तर शोधणार आहोत. तर आपल्या या पावसाच्या गोष्टीचा हिरो कोण आहे माहितीये? तो आहे सूर्य. हो, सगळी सुरुवातच होते ती सूर्यापासून. बघूया तरी तो असं काय करतो ते. आपलं सूर्य आहे ना, तो काय करतो? आपल्या पृथ्वीवरच्या सगळ्या पाण्याला गरम करायचं काम करतो. म्हणजे बघा, नदीचं पाणी, समुद्राचं मोठं पाणी, तलावातलं पाणी, सगळ्यावर तो आपली गरम किरणं पाठवतो आणि पाण्याला अशी जादूची ऊब देतो. आणि मग काय होतं माहितीये? जेव्हा पाणी असं गरम होतं ना, तेव्हा एक जादू होते. ते पाणी बनतं वाफ. आणि अगदी हलकी असल्यामुळे ती हळूहळू वर आकाशाकडे जायला लागते. ही वाफ अदृश्य असते हां, म्हणजे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण ती वर जात असते. अरे, हे तर अगदी आपल्या घरातल्यांसारखंच आहे. आई जेव्हा पातेल्यात पाणी उकळते तेव्हा पाहिलंय का कधी? त्यातून कशी वाफ वर जाते. बरोबर, अगदी तसंच आकाशात होतं. फक्त एवढंच की तिथे पातेल्याऐवजी सूर्य पाणी गरम करतो. आहे की नाही सोपं? ओके, तर ही सगळी जादूची वाफ वर आकाशात गेली. पण मग पुढे काय? या वाफेचं होतं तरी काय? ढग कसे बनतात? चला, आता हेच पाहूया. आकाशात खूप वर गेल्यावर ना, ही सगळी वाफ एकत्र जमायला लागते. म्हणजे जसे तुम्ही सगळे मित्र खेळायला एकत्र येता ना, अगदी तसंच. ही सगळी वाफ एकत्र येते आणि मग तयार होतात ते मस्त पांढरे शुभ्र ढग. चला, आता ढग तर तयार झाले, पण खरा प्रश्न तर पुढेच आहे. या ढगांमधून पाऊस खाली कसा येतो? आता सुरू होतोय आपल्या गोष्टीचा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. तर बघा, हा पाण्याचा प्रवास किती सोपा आहे. फक्त 4 स्टेप्समध्ये. पहिलं, सूर्य पाणी गरम करतो. दुसरं, गरम पाण्याची वाफ वर जाते. तिसरं, त्या वाफेचे ढग बनतात. आणि चौथं, ढगांमधून पाऊस खाली पडतो. बस, ही 4 सोपी पावलं लक्षात ठेवली की झालं, सगळं रहस्य उलगडलं. तर हे ढग काय करतात माहितीये? ते आकाशात इकडून तिकडे फिरत राहतात. आणि अजून अजून पाण्याची वाफ स्वतःमध्ये जमा करत राहतात. ते अगदी एखाद्या मोठ्या स्पंजसारखे होतात, जो खूप सारं पाणी शोषून घेतो. आणि मग जेव्हा त्या ढगांमध्ये इतकं पाणी जमा होतं की ते बिचारे खूपच जड होतात, तेव्हा ते अजून पाणी नाही सांभाळू शकत. मग ते सगळं पाणी थेंबांच्या रूपात खाली जमिनीवर पडायला लागतं. आणि यालाच आपण काय म्हणतो? बरोबर ओळखलात, पाऊस. म्हणजे काय? तर जेव्हा ढग पाण्याने पूर्ण भरून खूप जड होतात, तेव्हा आकाशातून जे पाणी खाली पडतं, तोच पाऊस. आता नक्कीच लक्षात आलं असेल की पाऊस म्हणजे काय, हो ना? चला, पाऊस कसा पडतो हे तर आता आपल्याला कळलं. पण हा पाऊस आपल्यासाठी इतका महत्वाचा का असतो? का हवाहवासा वाटतो? चला, हेही जाणून घेऊया. एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. पाऊस आपल्या सगळ्यांसाठी खूप म्हणजे खूपच महत्वाचा आहे. खरं सांगायचं तर त्याच्याशिवाय आपलं जगणंच खूप अवघड होऊन जाईल. असं का? कारण पाऊसच तर आपल्याला प्यायला पाणी देतो, अंघोळीला पाणी देतो. आणि फक्त आपल्यालाच नाही हां, तो झाडांना वाढायला मदत करतो, शेतातल्या पिकांना मोठं करतो. जरा विचार करा, जर पाऊसच पडला नाही तर आपली आवडती फळं, आंबे, सफरचंद किंवा बागेतली सुंदर फुलं ही कुठून मिळणार? म्हणूनच हे पाणी खूप किमती आहे मित्रांनो. ते आपल्याला जपून वापरायला हवं. आपण सगळ्यांनी मिळून ठरवायला हवं की आपण पाणी अजिबात वाया घालवणार नाही. करूया ना आपण सगळे असं? तर माझ्या छोट्या दोस्तांनो, आज आपल्याला कळलं की पाऊस कसा पडतो. आहे की नाही गंमत ह्या पाण्याच्या प्रवासाची? आता पुढच्या वेळी जेव्हा पाऊस पडेल ना, तेव्हा खिडकीतून बाहेर बघताना नक्की विचार करा की त्या प्रत्येक थेंबानं किती लांबचा प्रवास केलाय. चला तर, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मजेदार गोष्टीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय बाय.